नमस्कार, केएनएन सिटी न्यूजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपले स्वागत आहे। धावपळीच्या काळात अनेकांचे स्वास्थ्य बिघडले आहे। योग्य वेळेत योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे। प्रत्येक पालकांनी शिक्षणाबरोबरच मुलांना ध्यानधारणेकडे वळविण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे। चला तर पाहूया संस्कृती एड्युकेअर सल्लागार तेजस कोळेकर हे आरोग्याविषयी काय सांगतात। नमस्कार, माझं नाव तेजस कोळेकर आहे आणि मी एक पर्सनल कोच, एज्युकेटर आणि काउन्सिलर म्हणून काम करतो आहे, ॲज अ करिअर काउन्सिलर पण। आणि माझी कंपनी आहे संस्कृती एज्युकेअर, जिथं आम्ही गेल्या 5 वर्षापासून मुलांसाठी व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशनचं काम करतो आहे। म्हणजे काय तर मुलांना व्हॅल्यूजचं महत्त्व हे समजलं पाहिजे, जेणेकरून आजच्या काळात आपण बघतो की ज्याला जास्त जोर दिला जात नाही आणि ज्याच्यामुळे आपण नेहमी बघतो की मुलांच्या वागण्यात जो परिणाम होतो आहे किंवा खूप कंप्लेंट्स आपण टीचर्सकडून, पॅरेंट्सकडून ऐकतो, पण हे नेमकं जनरेट कुठून होतात? तर याला एक भाग असा पण असतो की पॅरेंटिंग असतो, म्हणजे पालकत्व। तर पॅरेंटिंगमधूनही ह्या गोष्टी थोड्याशा उत्पन्न होतात। तर त्यामुळे संस्कृती एज्युकेअर ही पॅरेंटिंग आणि चाइल्ड ओरिएंटेशन ह्या दोन्ही कामावरती एकत्र काम करते। आम्ही भरपूरसे वर्कशॉप्स घेतलेत, कॅम्प्स घेतलेत, इंडिव्हिज्युअल वर्कशॉप्स आणि काउन्सिलिंगही आम्ही अरेंज करतो या सगळ्या मुलांसाठी, पॅरेंटसाठी, कुठल्याही इश्यूजसाठी। पर्सनल काउन्सिलिंग असेल, करिअर काउन्सिलिंग असेल, पॅरेंट चाइल्ड काउन्सिलिंग असेल, तर अशा सगळ्या बाबतीत संस्कृती एज्युकेअरचं काम चालतं आहे आणि मी तेजस कोळेकर हे सगळं वैयक्तिक हँडल करतो आहे। आणि ह्या गेल्या 4-5 वर्षाचा अनुभव सांगायचा म्हणजे बऱ्याच वेळेला आम्ही असं बघतो की खूप शिल्लक गोष्टी असतात, पण काय होते की पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप हे एक कम्युनिकेशन बॅरियरमुळं खूप लांब गेलं आहे आजकाल आणि इमोशनली ते खूप लांब जातात। त्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की नंतर जवळ येणं कठीण होऊन बसतं आहे। आणि आजच्या काळात कुठल्याही मुलाला जर कोणी थोडं जरी जवळून बोलवलं, मुलगा असो किंवा मुलगी असो, तर ते पटकन अट्रॅक्ट पण होतात, जेणेकरून त्यांना असं वाटायला लागते की आईवडील हे आपले म्हणजे वैरी असतील आणि मित्र किंवा आपलं समाज हे दोस्त असेल। तर अशा वेळेला दोस्त चांगले मिळाले तर चांगलीच गोष्ट आहे, पण जर नाही मिळाले तर काय? तर ह्याची खात्री आपण सांगू शकत नाही। त्यामुळं नेहमी आणि स्पेशली आजच्या काळात हे खूप इम्पॉर्टंट आहे की आईवडील एक मित्रमैत्रिणी म्हणतो आपण रिलेशन, पण त्यामध्ये रिस्पेक्ट पण असलं पाहिजे। पण मेन मुद्दा असा आहे की पॅरेंट चाइल्ड रिलेशनवरती खूप चांगलं काम झालं पाहिजे, जे होत नाही आहे आणि ह्या बेसवरती आम्ही काम करतो आहे। शिवाय दुसरा मुद्दा असा आहे की आपण गेल्या 1.5 वर्षापासून बघतो आहे की कशी मानसिकता लोकांची बदललेली आहे एखाद्या आजारामुळं। तर ह्याच्यावरती पण गेल्या 1.5 वर्षापासून वैयक्तिक आमचं काम चाललं आहे की माणसाच्या आरोग्यावरती म्हणजे मेंटल हेल्थ, मानसिक आरोग्य हे कसं आपण व्यवस्थित ठेवू शकतो, कारण रोजच्या या जीवनामध्ये आज पूर्णपणे आयुष्य सगळ्यांचं बदलून गेलं आहे। आजचा विषय हा असेल की आपण मेंटल हेल्थवरती बोलूया की मेंटल हेल्थ म्हणजे नेमकं काय आहे आणि ह्याची गरज सध्या काय इम्पॉर्टंट आहे। कारण मेंटल हेल्थ हे असं आपण डिफाईन करू शकतो की ज्या वेळेला आपल्या मनामध्ये काही गोष्टी चालू असतील आणि त्यावेळेला आपण कुठल्या जर प्रॉब्लेममध्ये असू तर ती कशी मनस्थिती असते, ह्या पद्धतीचं एक मानसिक आपण आरोग्य म्हणू शकतो। कारण प्रत्येक माणूस वेगवेगळ्या पद्धतीनं सामोरं जातो आहे आपल्या प्रत्येक आयुष्याच्या गोष्टींमधून। तर मेंटल हेल्थ ही इतकी गरजेची गोष्ट आज म्हणून बनलेली आहे, कारण बरेच लोक आपण बघतो पटकन नर्वस होतात, डिप्रेशनमध्ये जातात, सुसाईडचं प्रमाण आपण बघितलं की किती झालं आहे आता। तर ह्यामुळे ह्या गोष्टींवरती काय पर्याय असू शकतो आहे? तर जर प्रत्येकाने जसं आपण आपले मूलभूत गरजा म्हणतो अशा पद्धतीचं जर मेंटल हेल्थ पण तुम्ही जर तुमच्या आरोग्याच्या बाबतीत अंमलात आणू शकला तर नक्कीच वैयक्तिक तुमच्या आयुष्यात फरक येईल, परत तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्येही फरक येऊ शकतो आहे। ते कसं आपण थोडक्यामध्ये आता बघूया। मेंटल हेल्थ जसं परत म्हटलं मी की ज्या वेळेला कुठलेही प्रॉब्लेम्स येतात आणि प्रॉब्लेम्स आल्यानंतरचा जो रिस्पॉन्स असतो आहे आपला हा कसा असतो आहे, तो जो पिरियड असतो आहे, तो जो काळ असतो आहे की त्या वेळेमधून आपल्याला जे पाहिजे ते मिळवण्याचं असेल किंवा एखादं टार्गेट असेल, एखादं आपलं प्रोजेक्ट असेल, एखादं काही पण आपले एक ड्रीम्स, गोल्स असतील, तिथपर्यंत आपण पोहोचेपर्यंत आपण आपली ती स्थिती कशी ठेवतो, जर व्यवस्थितरित्या ठेवू शकलो तर असं आपण म्हणूया की आपलं मेंटल हेल्थ खूप चांगलं आहे, आपलं मानसिक स्वास्थ्य खूप चांगलं आहे। पण जर नाही ठेवू शकलो तर काय? परत ह्याच्यात अजून एक गोष्ट अशी सांगायची की जर ठेवू नाही शकला तरीही काळजी करायची गरज नाही, कारण हे आपण जसं आपण लहानपणी सायकल शिकले असेल, कार शिकला असेल, एखादी भाषा शिकली असेल, एखादं नातं तुम्ही जर जोडवलं असेल आणि शिस्तीत त्याला यशस्वी केलं असेल, अशाच पद्धतीने तुम्ही मेंटल हेल्थ देखील शिकू शकता आणि पुढं खूप तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होऊ शकते। असे आपण बरेच लोक बघतो की
काही त्यांना जमत नव्हतं करायला आणि एकदमच ते एका चांगल्या लेवलला गेले. कसे? तर त्यांनी स्टेप बाय स्टेप आपलं आयुष्य प्लॅन केले होते. कसं प्लॅन केले होते? तर सगळ्यात पहिलं तुम्हाला अवेअर असलं पाहिजे, म्हणजे बाबा खरोखर मला त्रास होतो का या गोष्टींचा. बऱ्याच लोक असे असतात की जे लपवतात किंवा ओपन होऊन बोलत नाहीत, काय प्रॉब्लेम आहे काय नाही, हे डिस्कशन होत नाही आणि आतल्या ते खात असतात. तर जवळचे जे लोक असतील आपले, हे आपण ओळखणं गरजेचं आहे की माझ्या मुलाचं किंवा मित्राचा किंवा मैत्रिणीचा किंवा नवरा बायको असेल किंवा एखादा कलीग असेल ऑफिसमधला, ह्याचं वागणं काही बदललं आहे काय, ह्याच्या बोलण्यामध्ये काही फरक जाणवतो काय, ह्याच्या मानसिकतेत काही ताण जाणवतो का, आणि आपण बसून ह्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. ही चर्चा केल्यानंतर कदाचित ते समोरचा जो व्यक्ती असतो हा ओपन होतो. कारण ह्या वेळेत जे लोक आपल्याला जवळ बसून विचारतात हे कोणालाही आवडतं. म्हणजे असं म्हणतो आपण सिम्पती हा एक असा शब्द आहे, सिम्पती असा एक शब्द आहे की ज्याच्यामुळं काय होते की लोकांना पटकन आपल्याजवळ कोणी आलेलं बरं वाटत असते. कोणी पण जर तुम्हाला समजा सिम्पती दिलं लगेच, तर तुम्ही पटकन जवळ जाता त्याच्या. आणि काय वाटतं, पण न कळत कधी कधी हे दोन गोष्टी अशा होत असतात की सिम्पतीमुळं आपलं आयुष्य ॲक्च्युली खराब होत असतं, जे लक्षात येत नाही. आणि जो सिम्पती देणारा असतोय आणि जो घेणारा असतोय, हे दोघंही एका वेगळ्या ठिकाणी जातात. तात्पुरती ठीक आहे, पण जर ह्याची तुम्हाला सवय लागली तर तीही खूप धोकादायक आहे. त्यामुळे सिम्पती मिळू नये ह्याची लक्षात घ्या. ठीक आहे, कोणी जर तुमचे मानसिकता म्हणजे तुमचे जे भावना आहेत हे समजून जर बोलत असेल या गोष्टींवर तुमच्याबरोबर, तर नक्की ऐका त्यांचं. पण सतत जर तुम्हाला म्हणजे एक प्रकारचं सिम्पती सतत मिळत असेल तर ही योग्य नाही, तर तो योग्य व्यक्ती नाही असं तुम्ही समजू शकता. कारण काय होते, सिम्पतीच्या अगेन्स्ट कधीही काही चुकीची कामं होऊ शकतात. यामुळे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की जर तुम्ही चुकत असाल एखाद्या गोष्टीत, तर तुम्हाला पटकन ओरडून सांगणारही तो माणूस तो योग्य असू शकतो. नेहमी तुमची बाजू घेणारा तुमच्या बाजूनं असेल असं गृहीत धरू नका. मेंटल हेल्थवरती आपण परत येऊया. ह्या गोष्टी झाल्या म्हणजे कसे इमोशन्स असतात आणि कसे लोक रिॲक्ट करत असतात आपल्या लाईफमध्ये. ओके, तर मुळात सांगायचं काय की प्रॉब्लेम जो आहे हे प्रॉब्लेम प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतात. आपल्याला असं वाटतं की नेहमी माझ्या आयुष्यात का, बरेच लोक मी ऐकताना बघतो की बाबा माझ्या आयुष्यात ना प्रॉब्लेमचं डोंगर आहे किंवा हे सतत माझ्याकडेच येत असतात. असं नाही आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या सगळ्या लोकांकडे जावा, एक दिवस वेळ काढा आणि त्यांच्याशी नीट बसून बोला आणि एक लिस्ट करून याल तुम्ही. प्रत्येकाकडे इतके प्रॉब्लेम्स असतील. तर प्रॉब्लेम्स हे प्रत्येक माणसाकडे आहेत, असं नाही आहे की फक्त माझ्याकडे आहेत किंवा तुमच्याकडे आहेत. पण ते प्रॉब्लेम हँडल कशी करायची ही ॲबिलिटी ज्या माणसाकडे आहे ना, तो तुम्हाला मे बी वरून शांत दिसतोय, पण त्याच्या आतून चालू असते काही ना काही. ती कशी हँडल करू शकतो आपण, हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, तर प्रॉब्लेम्स, चॅलेंजेस म्हणा, काही अडथळे आपल्या आयुष्यात हे आलेच पाहिजेत. का, तर हे आपल्याला शिकवतात की पुढचं आयुष्य कसं जगायचं आहे. साधी गोष्ट आहे, मुलगा ज्या वेळेला चालत असतोय, लहान असतोय आणि पडतोय, जर त्यावेळेला आपण म्हटलं की नाही तुला जमणार नाही चालायला आणि तू चालू नकोस, बंद कर चालायचं, असं आपण बोलतो का? नाही बोलत. आपण काय म्हणतो, जो पण चालत नाही तोपर्यंत प्रयत्न कर. आणि त्या प्रयत्नानंतर काय होते, तो मुलगा एक दिवशी चालत नाही तर पळायलाही शिकतोय, सायकल मारायला शिकेल, उद्या उड्या मारायला शिकेल, सगळं करू शकतोय. पण हे कधी होते, ज्यावेळेला आपण त्यावेळेला योग्य प्रोत्साहन देतो आणि त्यांना समजते की हा अडथळा नसून मला एक संधी आहे पुढं काहीतरी शिकायची. तर आज आपल्या आयुष्यात खरोखर काही प्रॉब्लेम्स येत असतील आणि आले पाहिजेत, पण मी म्हणतो, कारण प्रॉब्लेम्स आल्याशिवाय आपल्याला समजत नाही की आपली खरी पोटेन्शियल काय आहे. आणि ज्यावेळेला तुमची पोटेन्शियल तुम्हाला समजणार नाही, तोपर्यंत तुम्हाला नेहमी एक गोष्ट वाटत असेल की माझ्या बाजूचा खूप चांगला आहे, माझा कलीग खूप सुंदर आहे, किंवा माझ्या ऑफिसमध्ये ना मला काही काम जमत नाही, दुसऱ्यांना सगळ्यांना जमते. स्वतःला आपण कमी लेखत असतो, कारण स्वतःच्या ॲबिलिटीज आपण कधी चेक नाही करत. ही चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे नेहमी प्रॉब्लेम आले ना तर वाय मी, म्हणजे असं एक इंग्लिशमध्ये म्हणतो की का, मला का, असं म्हणू नका. काय म्हणायचं की आपल्याला ट्राय मी, म्हणजे काय, चला आज माझ्यापासून सुरुवात करा. ह्या प्रॉब्लेमला आज मी सुरुवात करतो कसं फेस करायचं. आणि जसं तुमच्या ॲबिलिटीज परत ह्याला पॉझिटिव्हली रिस्पॉन्स देत जाल, तुमच्यामध्ये खूप चांगले चेंजेस येत जातील. कारण काय होते, नवीन आपल्याला प्रसंग येत जातात, नवीन लोक भेटत जातात आणि त्या पद्धतीनं आपण आपलं आयुष्य शिकत असतो. शेवटी आयुष्य शिकणं म्हणजे काय, अनुभव म्हणजे काय, ह्याच त्या गोष्टी आहेत. नुसतं आपण काही पैसे कमवले, आपलं एक घर असेल, आपली खूप स्वप्न असतील म्हणून त्याला आपण म्हणणार नाही की अनुभवानं काहीतरी झालं असेल. कदाचित ते तुम्हाला तुमच्या वडिलांचं मिळालं पण असेल किंवा काही एखादी लॉटरी पण मिळाली असेल. पण जो माणूस कष्टाने कमवतो आहे किंवा त्याचे एफर्ट्स त्याला माहीत आहेत, त्या पैशांसाठी जिथे राबलेलं असते, त्यावेळेला त्याच्यानंतर जे आपल्याला त्याचा उपभोग घेतो आपण, ते खरं यश असते आणि त्याच्यात समाधान पण असतो आहे. भलेही ते पैसा कमी असू दे किंवा जास्त असू दे. ओके, तर
प्रॉब्लेम्स हे नेहमी आले पाहिजेत. आणि एक गोष्ट आपल्याला आजपासून अशी करायची की कधीही प्रॉब्लेम्स आले तर नेहमी अशी पण एक लोकांची स्थिती असते की मी माझा मित्र मदत करेल, माझे पाहुणे मदत करतील, माझे आई बाबा, माझे नवरा बायको मदत करतील, किंवा मुलांपर्यंत आपण जाऊ शकतो की काय आहे काय नाही विचारायसाठी. नेहमी ना त्या प्रॉब्लेम्सला स्वतःवर घ्यायला सुरुवात कर की मी सॉल्व्ह करायला एक प्रयत्न करू का, पहिला काय होते बघूया. कारण प्रत्येक वेळेला दुसऱ्यांवर ढकलणं हे योग्य नाही आहे. कारण ह्यामुळं आपल्याला आपले परत जसं म्हटलं की आपले काही गुण आहेत ते समजणार नाहीत. आणि ही बाब आपण परत मोठं झाल्यावर पण बघतो. काय होते, आहे सगळं आयुष्यात पण तरी काहीतरी कमीपणा वाटतोय. तो कमीपणा काय असतोय की स्वतःबद्दल आपण कधी ओळखलेलंच असतं की मी कोण आहे. तुम्हाला खूप चांगलं माहीत असेल की तुमच्या भावाचे काही गुण आहेत, किंवा तुमच्या घरातल्यांचे अजून काही चांगले गुण आहेत, तुमचे मित्र काय करतात, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. तुम्हाला काय चांगले गुण आहेत माहीत आहे काय? माहीत नाही. कारण आपण कधी स्वतःला वेळ दिलेलाच नाही आहे. आणि त्याच्यामुळं आपण काय करतो की आपण कंपेअर करतो किंवा दुसऱ्यांच्या स्वप्नावर जगायला सुरुवात करतो. आणि हे कधी कधी केल्यानंतर खूप आपल्याला ह्याचा पश्चाताप पण होतो आहे. त्यामुळं असं पण म्हणतात बघा की सुरुवातीला काय होते, शाळा असेल, कॉलेज असेल, आपण कोणाला तरी डुप्लिकेट करतो, कॉपी करतो, इन्फ्लुएन्स होतो आपण की बाबा तो करतोय म्हणून मी करतो, किंवा तो करतोय म्हणजे ते चांगलंच असेल असं म्हणून पण आपण करत जातो. आणि नंतर कुठेतरी 5-10-15 वर्षाने कधी कधी लक्षात येते की बाबा हे माझ्यासाठी नाही आहे. माझा मित्र सेटल झाला पण त्याच फील्डमध्ये मला काम करायला यश मिळत नाही, तर काय केलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याला कुठेतरी लक्षात येते की मी एखाद्या दुसऱ्या फील्डसाठी कदाचित बनलो असेल आणि तो प्रयत्न सुरू करतो आहे. आणि आपण बघतो की 35-40 नंतर बरेच अशी लोकं आहे की काहीतरी आपली कला म्हणून सुरू करतात, आपली एक आवड म्हणून सुरू करतात. आणि त्यातले थोडे लोक आहेत की जे आपल्या स्ट्रेसला कमी करण्यासाठी त्याचा वापर करतात, आणि थोडे लोक आहेत ते वाढवत परत तो मेन सोर्स ऑफ इन्कम किंवा मेन कला म्हणून पण सुरू करतात. पण हे समजते कधी खूप उशिरा. का? कारण काय, आपण परत दुसऱ्यांकडे बघूनच आपलं आयुष्य जगत असतो. तर नेहमी आपल्याकडे काही असे एक चार्ट्स आहेत की ज्याच्यामुळे आपण लक्षात येईल की बाबा माझे स्ट्रेंथ्स काय आहेत, माझे विकनेस काय आहेत, मला कुठली गोष्ट जमत नाही, कुठली गोष्ट जमते. या सगळ्याचा जर आपण बारकाईने विचार करू शकलो तर खूप गोष्टी आपण सॉल्व्ह करू शकतो. आणि जसं म्हटलं की ह्या पिरियडमध्ये हे फार महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक माणसाला आपण बघतो काही ना काही स्ट्रेसमध्ये तो जातच आहे. आणि हे कोविडबद्दल मला जास्त बोलायचं नाही आहे, पण कोविड एक असा आजार आहे की ज्याच्यामुळं आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या, आपले काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. लोक हेल्दी राहायला सुरू केली, बऱ्याच गोष्टी झाले. वाईटही आहे आणि चांगलं पण आहे. पण कसं आहे की अशा वेळेला आहे ना आपण नेमकं समजू शकतो की आपले काय स्ट्रॅटेजीज आपल्या लाईफमध्ये असायला पाहिजे. कारण खूप लोक आपण बघितले की पटकन काही रिझल्ट आले, काही पॉझिटिव्ह आहे म्हणून पटकन आपल्यातून निघून गेले. थोड्या लोकांना नंतर कळालं की अरे तो पॉझिटिव्ह नव्हता, तो निगेटिव्ह होता, पण ते नंतर कळालं. पण ती लोक आज आपल्यात नाहीत. का? कारण आशा पटकन सोडून देतो आपण. तर किती घट राहायला पाहिजे आपण आपल्या आयुष्यात, आपल्या आशा किती स्ट्रॉंग राहायला पाहिजेत, आपला ॲटिट्यूड म्हणजे आत्मविश्वास किती स्ट्रॉंग असायला पाहिजे, हे या सगळ्या सिच्युएशनमधून लक्षात येते. आणि या सगळ्यामुळं कधीही मानसिक स्वास्थ्यावरती इतकं बळ दिलं गेलं जात नव्हतं किंवा इतकं महत्त्व दिलं जात नव्हतं. पण आता समजतं आहे. कारण नुसतंच शिकून शाळेमधलं एज्युकेशन किंवा नुसतंच एखादा धंदा करून चालत नाही, तर तुम्हाला ते जपता आलं पाहिजे. आपली नाते असतील, आपलं स्वतःचं आरोग्य असेल, हे सगळं जपता आलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला जे समाधान मिळणार आहे ते खूप मोठं आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं तुम्ही मेंटल हेल्थवरती काम करू शकता. आणि प्रत्येकाने मला वाटते की काम केलं पण पाहिजे. ओके, तर हे इतकं सोपं आहे असं पण नाही म्हणत मी, पण हे होणार नाही असं पण नाही आहे. कारण काय, आपलं एक अवचेतन मन म्हणून असते, ज्याला सबकॉन्शियस माइंड म्हणतो आपण. त्याला जेव्हा आपण रिपीटेड ट्रेनिंग देतो त्याच वेळेला कुठलीही गोष्ट जी तुम्हाला करायची नसेल ती तुम्ही सोडू शकता, आणि कुठलीही गोष्ट अचीव करायची असेल ती अचीवही करू शकता. म्हणूनच लोक कुठल्याही वयात कधीही सक्सेस मिळवू शकतात हे एवढ्यासाठीच म्हणतात. पण त्याच्यासाठी तुमचा जो डिटर्मिनेशन आहे हा खूप स्ट्रॉंग पाहिजे, तुमची जिद्द पाहिजे त्या गोष्टीला मिळवायची असेलच म्हणून. रिपीटेड प्रोसिजर्समध्ये जर तुम्ही तुमचं आयुष्य नवीन पद्धतीनं बसवायचं असेल तर करू शकता. तर आजच्या काळामध्ये कधीही जर तुम्हाला वाटत असेल की बाबा माझं आयुष्य खूप कमी आहे, म्हणजे खचलेलं आहे किंवा सगळं संपलेलं आहे, तर असा विचार न करता काय काय अजून बाकी आहे ह्याची एक लिस्ट करा. आपण नेहमी ना आभारी एक भावना व्यक्त करत असली पाहिजे, जी आपण कधीच नाही करत. कारण युजली मी बघतो ज्यावेळेला काउन्सिलिंगला पण माझ्याकडं केसेस येतात त्यावेळेला नेहमी हाच प्रश्न असतो की प्रॉब्लेम्स भरपूर आहेत माझ्याकडं. पण ज्यावेळेला स्लोली आपण त्यांना घेऊन जातो की तुमच्याकडं आभार मानण्यासारखी किती गोष्टी आहेत आयुष्यात,
तर खूप आहेत. हे त्यांना ज्यावेळेला लिहिताना सुरू करतात तर कळते की अरे किती गोष्टी आहेत माझ्याकडं. आईवडील असतील, आपलं स्वतःचं शरीर असेल, सगळे अवयव असतील, मित्र असतील, मैत्रिणी असतील, एक जॉब असेल, कोणी असेल, पण ह्या थोड्या थोड्या गोष्टी आणि बारीक बारीक इतक्या आयुष्यात आपल्या गोष्टी चांगल्या झालेल्या असतात की आपण त्या प्रॉब्लेम्सच्या वर आपण विसरून जातो या सगळ्या गोष्टींना. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे की नेहमी आभारी राहिलं पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी. आपण म्हणतो कशाला आभार व्यक्त करायला पाहिजे, पण आभार व्यक्त करून तरी बघा काय फरक होतो आहे. आजच सुरू करा तुम्ही आणि कुठल्याही गोष्टींना तुम्हाला आनंद मिळाला असेल तर त्या गोष्टीबद्दल आभार ठेवा. एक थँक्यू म्हणायला शिका. कारण काय होतं आहे, ज्या वेळेला हे आतून सुरू होते, आपल्या अंतर्मनातून सुरू होते, त्यावेळेला आपले भाव बदलतात, आपले शब्द बदलतात, आपले ॲक्शन्स बदलतात आणि ह्या सगळ्या चेंजेसमधून बाहेरच्या दुनियामध्ये, बाहेरच्या जगात एक व्हायब्रेशन पॉझिटिव्ह जाते. ही पॉझिटिव्ह व्हायब्रेशन बघून समजा लोक तुम्हाला डुप्लिकेट करायला सुरू केले, म्हणजे तुमच्याबद्दल तुमच्यासारखंच वागणं सुरू केले, तर असं होईल की एक वेळ की सगळ्या लोकांकडं आज ही चांगले पॉझिटिव्ह एनर्जी राहील की ज्याच्यामुळं कोण कोणाबद्दल नेगेटिव्ह बोलणार नाही. आणि युजली आपलं असंच होतं की आपण नेगेटिव्ह ऐकून ऐकून खूप नेगेटिव्ह होतो. बघा कुठेही जातो काहीतरी नेगेटिव्ह ऐकतो आणि आपण पटकन नेगेटिव्ह होतो. पॉझिटिव्हला वेळ लागतो, नेगेटिव्ह स्प्रेड व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळं काय करायचं आपल्याला की ॲटलिस्ट आपल्या घरासाठी, भलेही तुम्ही म्हणत असाल की ठीक आहे आज समाज बदलणं माझ्या हातात नाही आहे, पण समाज कोण आहे? आज जर मी म्हटलं की समाज दोषी आहे तर माझ्यासाठी समाज तुम्ही असू शकाल, पण उद्या ज्यावेळेला तुम्ही म्हणणार की माझ्यासाठी समाज चुकीचा आहे तर मीही तुमच्या समाजात येतो. तर माझाही तितकाच रोल आहे व्यवस्थित राहण्याचा, जो मी तरी करतो आहे. आणि मला अशी अपेक्षा आहे की आपण हे सगळे करूया. कारण हे कुणासाठी आहे तर येणाऱ्या पिढींसाठी, येणाऱ्या आपल्या मुलांसाठी हे खूप गरजेचं आहे. आपण म्हणतो की काळ बदललं आहे, जग बदललं आहे, आधीसारखं काही नाही आहे, हे बोलून पण आपण चुकीचं करतो आहे असं मला वाटतं. कारण तुम्ही बरंच अनुभव घेतला असेल, पण तुमच्या मुलाला काय अनुभव आहे, किती अनुभव आहे, त्याचं वय काय आहे, तो कुठल्या पद्धतीनं गोष्टी घेतो आहे. कारण लहानपणामध्ये ज्या वेळेला गोष्टी आपल्या मनात एखादी प्रतिबिंब करतात कुठल्याही गोष्टीचं, आयुष्यभर आपल्याला तेच वाटतं आहे. बघा तुम्ही आयुष्यभरात तुम्हाला त्याच गोष्टी वाटतात ज्या तुम्ही लहानपणी शिकलेल्या आहात. एखाद्या लहानपणी कोणाच्याबद्दल तुम्हाला जर वाईट गोष्टी माहीत असतील तर तुम्हाला अजूनपर्यंत त्या व्यक्तीबद्दल तुम्ही वाईटच विचार करताय. आपण कधी जाऊन विचारायला पण बघत नाही की हे बरोबर आहे काय नाही. किंवा थोडे आपल्याला प्रोग्रामिंग आपण म्हणतो की लहानपणीपासून हे असं आहे ना, असंच आहे, ओके, अशा पद्धतीच्या गोष्टी पण आपण बघितलेत. आणि त्यामुळं काय होते, मुलांच्या मनात संशय होते की नाही हे लहानपणीपासून जे सांगितलेलं आहे हे असं आहे तर हे असंच आहे. तर हे परत रिप्रोग्रामिंग करणं खूप कठीण आहे. त्यामुळं काय आहे की आपण जर चांगलंच सांगितलं, व्यवस्थित म्हणजे जे खरं आहे तेच सांगितलं तर मुलांना पटकन पटतंय. आणि त्याचबरोबर समाज पण कसं वागतंय हेही ते बघतात. कारण ज्यावेळेला डेव्हलपमेंट प्रोसेस असते दोन गोष्टींमुळं होते. एक आहे नेचर म्हणजे आपण, आणि नर्चर म्हणजे काय, आपण कसं त्या गोष्टी बिंबवतो ते आहे. नेचर म्हणजे आपला समाज असेल, आजूबाजूचं एन्व्हायरमेंट असेल, या दोन्ही गोष्टीतून शिकतो आहे. नुसतं पॅरेंट्सना दोषही देऊन चालणार नाही. कारण पॅरेंट्स ठीक आहे, त्यांचं रोल कधीही कुठलेही आईवडील आपल्या मुलाला चुकीचं सांगणार नाहीत किंवा वाईट शिकवणार नाहीत. पण कितीही चांगलं जरी सांगत असेल आणि जर समाज असं वागत नसेल तर मुलांना नंतर शंका येते की माझ्या आईवडिलांचं बरोबर आहे का नाही. त्यामुळे जर हेच रिफ्लेक्शन, हाच आभाराचा जो भाव आहे, हेच प्रेम, हीच आपुलकी जर समाजातून पण मिळत असेल त्या मुलांना, तर नक्कीच त्यांना वाटेल की माझे आईवडील पण बरोबर आहेत आणि समाजही बरोबर आहे आणि मलाही हेच केलं पाहिजे. आणि हीच दुविधा आज मनामध्ये होते मुलांच्या की बाबा कुणाला फॉलो करायचं. आणि नंतर अशी एक वेळ येते की आईवडिलांचं तरी पटत नाही, समाज थोडा वेळ असते जवळ, नंतर कितपत जवळ असते माहीत नाही. पण ज्या वेळेला हे एकटा आपल्या मनात गोष्टी खात असतात, ज्यावेळेला मानसिक स्वास्थ्याच्या गोष्टी येतात त्यावेळेला खूप कठीण होते. कारण मेंटल इलनेस असं आहे की असं म्हणतात की जवळजवळ 70% आजार हे मानसिक आजारामुळंच तयार होतात. आपल्या मानसिकतेमुळं आपल्या शरीरावर परिणाम होणारे आजार असतात, त्यांना सायकोसोमॅटिक डिझिजेस म्हणतात. म्हणजे आपल्या विचारांमुळं आपल्या शरीरावर होणारे आजार. तर का विचार आपण मग चुकीचा करायचा? असे भयंकर आजार आहेत की जे तुम्हाला फक्त विचारांमुळं पण सुरू होऊ शकतात. आपण बघितले असतील पण तुमच्या आयुष्यात, तुमच्या अनुभवात आले असतील. तर जर नेहमी सकारात्मक राहू शकलो, आपण एकमेकाचा चांगला विचार करू शकलो, तर ह्या गोष्टीमुळे तुम्ही म्हणजे सुदृढही राहाल, तुमचं आरोग्यही चांगलं राहू शकते, तुमची अंतर्मनही चांगलं राहू शकते, तुमचं जे भाव आहे, तुमचा जो चेहरा असेल हे तुमचं एकदम फ्रेश राहू शकतात. आणि ज्याच्यामुळे लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील की बाबा ह्या व्यक्तीकडे आपण जाऊन बोलूया, हा खूप बरा वाटतो. नाहीतर असं असते की बाबा ह्या माणसाकडे अजिबात जाऊ नका, हा उलटंच सांगणार आहे जरा, असंही होतं आहे. तर आपल्याला आपली कसं पाहिजे, आपलं म्हणजे जे काय रेप्युटेशन आहे हे कसं ठेवायचं हे आपण ठरवू शकतो.
पण नेहमी परत ह्याचा त्रास परत आपल्याला होतोयच. कारण काय, आपण जे म्हणतात ना, जे पेरतो तेच उगते, अशा पद्धतीचं एक निसर्गाचे नियमच आहे. तुम्ही जे पेरता तेच उगते. तुम्ही चांगलं पेरला तर नक्कीच तुमच्याकडे चांगलं येणार. आणि मी अगदी ठामपणे सांगू शकतो, कारण मी म्हणलो म्हणजे माझा स्वभावही असाच आहे आणि गेल्या 5 वर्षापासून मी तेच काम करतो आहे की मुलांना पण कशा पद्धतीनं ट्रेन करू शकतो चांगल्या गोष्टीसाठी. आणि ह्याचा मला खूप चांगला प्रतिसाद गेल्या 5 वर्षात मिळाला आहे की म्हणजे लोकांकडून जो बोलणं असेल, त्यांचा रिस्पॉन्स असेल, मुलांमधले चेंजेस असतील, हे वैयक्तिक माझ्या आयुष्यातही खूप चेंजेस झाले. त्यामुळे मी तुम्हाला मुद्दाम सांगू शकतो की तुम्ही ह्या गोष्टी करा. जितक्या तुम्ही ह्या गोष्टी करू शकता तेवढं तुम्हाला स्वतःला समाधान वाटेल. तुमचं घर अगदी सुंदर राहू शकते. आणि जे मानसिक स्वास्थ्याबद्दल आपण बोलतो आहे, असे कुठलेही आजार तुमच्या घरापर्यंत शिरणारच नाहीत. कारण सतत तुम्ही प्रसन्न वातावरणात असता, प्रसन्न मूडमध्ये असता आणि नेहमी तुमच्याकडं सकारात्मकता असते. तर मला या गोष्टींचा तुम्ही पूर्णपणे अभ्यास करा. तुम्हाला काही याच्यामध्ये म्हणजे परत विचारावंसारखं वाटत असेल, काही प्रश्न वगैरे, तर तुम्ही मला कधी रीच होऊ शकता. संस्कृती एज्युकेअर माझं ऑफिस आहे देशमुख रोडला, 3rd फ्लोअर, पंचवटी प्लाझा. आणि माझा मोबाईल नंबर पाहिजे तर मी तुम्हाला देऊ शकतो. दॅट इज 9916835550. कुठल्याही काउन्सिलिंग किंवा कशाही शंका असतील तर तुम्ही कधीही येऊन भेटू शकता. नक्की तुम्हाला चांगलं आम्ही गायडन्स देऊ शकतो की ज्याच्यामुळे तुमचं पुढचं आयुष्य पूर्ण सुंदर होऊ शकते. थँक्यू. अशाच आरोग्याविषयी माहिती घेण्यासाठी पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.